नमस्कार मंडळी, मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या नाती-गोती या मालिकेमध्ये आपलं स्वागत. तर नातं सुधारायचं कसं याच्या टिप्स आपण पाहतो आहोत. आणि या ज्या टिप्स आहेत किंवा टेक्निक्स आहेत ती आपल्याला आयुष्यभर पाळावी लागतात हेही आपण पाहिलं. तर बाह्य स्वरूपामध्ये उगाचच वाद वाढायला नको म्हणून मनाविरुद्ध सॉरी म्हणणं शक्यतो टाळा. आपण एकदा सॉरी म्हणतो, दोनदा म्हणतो, पण मनात मात्र तेच टिकटिक 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 चालू असतं. ह्यामध्ये होतं काय की आपण स्वतःविषयीची चांगली भावना गमावून बसतो आणि शिवाय वाद सुटत नाही तो नाहीच आणि तो सुटणारही नाही. त्याऐवजी मुखाने पण शांत राहा आणि नंतर योग्य वेळी सकारात्मक ऊर्जेचा आधार घेऊनच व्यक्त व्हा. याविषयी पण आपण आधीच सविस्तर बोललेलो आहोत. कारण खरं नातं म्हणजे आपल्या मनातले त्या व्यक्तीविषयीचे विचार, बरोबर ना? आता दरवेळी मलाच सॉरी म्हणायला लागतं. मी आहे ना म्हणून सहन करते. दुसरं कोणी असतं ना दरवेळी मीच ॲडजस्ट करते, मीच सॉरी म्हणते, पडतं मीच घेते असं म्हणून स्वतःशी सिम्पथाईज करू नका. गरीब बिचाऱ्या मोडमध्ये, व्हिक्टीम मोडमध्ये जाऊ नका आणि स्वतःला पॉवरलेस करून घेऊ नका. स्वतःची कीव करावीशी वाटेल असे विचार टाळा. त्याऐवजी आपल्या मनातील विचारांची जबाबदारी घ्या. आपली ऊर्जा टिकवून ठेवा. शक्य तेवढे त्या व्यक्तीविषयी आणि स्वतःविषयी सुद्धा आदर विचार करत राहा. स्वतःला आणि समोरच्या व्यक्तीला एम्पथाईज करा, एनर्जाईज करा. अर्थातच व्हायब्रेट हायर. दुःख बोलल्याने कमी होतं हा एक मोठा गैरसमज आहे. नाही पटत ना? कारण बोलल्याने दुःख हलकं होतं असं आपण लहानपणापासून ऐकलेलं असतं. पण बघा आपण एक उदाहरण पाहूया. काही कारणाने मुलीचे सासूशी काहीतरी मतभेद होतात. मग वेळ मिळाला की ती लगेच आईला फोन करते. काय गं आई, त्या दिवशी रात्री ना पाहुणे येणार होते. मी संध्याकाळी केवढी दमून आले होते ऑफिसमधनं आणि सासूबाईंनी ना काही मदत नाही केली मला. तशा फोनवर बोलत बसले होते आपल्या बहिणीशी. मागे एकदा असेच पाहुणे येणार होते. बरं तरी त्यांचाच भाऊ येणार होता. तेव्हाही त्यांनी असंच केलं होतं. त्या ना नेहमी असंच करतात वगैरे 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 वगैरे. मग आई काय म्हणते, काय गं बिचारी माझी मुलगी, किती काम असतं तिला. घरचं करा, ऑफिसचं करा आणि घरच्यांची काही मदत नाही. सासूची तर अजिबात नाही, नुसती बसून असते. कशी शब्दांची डिग्री वाढत जाते बघा. आणि मग ही आई आपल्या बहिणीशी बोलते. मग ही जी मावशी आहे ती तिच्या मुलीशी बोलते आणि मग सगळे मिळून त्या सासूविषयी लो व्हायब्रेशन थॉट्स तयार करत बसतात. अर्थात गॉसिप करतात. आता सांगा, हे करून प्रॉब्लेम कमी होईल का? अर्थातच नाही. उलट तो वाढतो. कारण we simply add negativity in relation by talking negative aspects of relation. पराचा कावळा होतो ना तो असाच. हे आपण अटॅचमेंटविषयी बोलत असताना सविस्तर आधीच पाहिलंय. तुमच्या नात्यातील मतभेदांविषयी कमीत कमी लोकांशी बोला आणि ज्यांच्याशी बोलाल ती लोक सोल्युशन ओरिएंटेड असावीत, प्रॉब्लेम ओरिएंटेड नाही. जे तुमच्या प्रॉब्लेमपासून डिटॅच्ड आहेत अशा लोकांशीच
प्रॉब्लेम्स बोललेले चांगले. तुम्हाला प्रॉब्लेममध्ये बघूनही जे शांत राहू शकतील, थोडासा अलिप्त राहून विचार करू शकतील, अशाच व्यक्तींशी आपले प्रॉब्लेम्स बोललेले उत्तम. आज तुमच्या आयुष्यात अशी अलिप्त राहून विचार करू शकणारी कोणी व्यक्ती आहे का? यावर जरूर विचार करा. शुभेच्छा मंडळी, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.